1 2 3 स्टार्ट. हो गरम कसलाय बघा, लगेच 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 होईल. आणि असल्या उन्हात तेव्हा गाडी चार्जर लावली आणि तर टेम्परेचरचं ऑप्शन आले बघा, फर्स्ट टाइम आले. आता गाडीचं बंद करावं लागेल कारण की काय पण होऊ शकते. तर बघा थोडासा तुकडा घेतलाय. तुमचं स्वागत आहे एका नवीन ब्लॉग मध्ये. आजचं ऊन जस्ट आता 40 डिग्री सेल्सिअस झालंय आणि त्यालाच काय फॅरेनहीट म्हणजे आपण नॉर्मली ऊन याच्यात सेल्सिअस मध्ये करतो. म्हणजे समजा आता 40 डिग्री सेल्सिअस, मग असं EF असतं पुढे सीच्या जागी, त्याच्यात 102 झाले. म्हणजे मी आता चेक केलं तर गुगलला, तर एवढं ऊन आहे ना. तर मी आज ट्राय करणार. मी तुम्हाला गेले 2-3 व्हिडिओ खालती बोललेलं बघा की मी काहीतरी एक्सपेरिमेंट करतो म्हणजे उन्हात काहीतरी बनवायचं ट्राय करतो. तर आज मी तेच करणार आहे. तर नक्कीच बघा. सगळ्यात पहिल्यांदा मी पाणी ट्राय करणार, नंतर थोडं काहीतरी अजून त्याच्याहून जरासं नेक्स्ट लेवल, त्याच्याहून नंतर नेक्स्ट लेवल, आणि शेवटला आहे ते मी ट्राय करणार आहे. अंड बनवणार आहे, म्हणजे मी बघू होते का. तर बघा मी एक अंड घेतलेलं आहे आणि ते बनवण्यासाठी कढई आहे. मग आता ही कढई 20 मिनिटं तरी कमीत कमी 15 ते 20 मिनिटं उन्हात ठेवतो असे, म्हणजे त्याच्यामुळे गरम होते हे. तर कढई तवा सॉरी. तर तेव्हा तिथं उन्हात ठेवलंय. त्याला 15 ते 20 मिनिटं ठेवणार आहे आणि हे याला थोडा वेळ ठेवतो बाजूला. त्यावरच आपण याच्यात पाणी टाकून टेस्ट करू, म्हणजे किती वेळ लागतो पाणीला इव्हॅपोरेट व्हायला. पाणी घेतलेलं आहे, आता फक्त उन्हात टाकून चेक करायचं. टायमर पण लावलेला आहे, फक्त बघायचं किती वेळ म्हणजे होतंय, लगेच वाफ होईल त्याचे. तर बघा आता पाणी सह गेलेलं आहे. पुणे 4 मिनिट 40 सेकंड लागले फक्त पाणी इव्हॅपोरेट व्हायला. आता सेकंड स्टेप, आता मी बर्फ आणतो, बर्फ चेक करू आपण. बघा हे थंड पाणी आणि याच्यातलं हे बर्फ ओळखू पण येणार असा, तो लगेच वितळा लगेच. जिथं आता ऊन आहे तिथं जर बर्फ टाकला की लगेच वितळायला. बघा त्याच्यातला सगळा बर्फ मेल्ट झालाय. मग तवरचं मी हे अंड वाटीत घेतो फोडून, म्हणजे टाकायला सोपं जाते. आता तर हे अंड घेतलंय वाटीत, पण मला आता हे कळलं नाही याच्यात मसाले टाकू का काय टाकू का असंच करू. मसाले टाकू का याच्यात? मम्मीला वाटायला होत नाही, काय माहिती काय होत आहे. ट्राय केल्याशिवाय तर कळणार नाही. तर आता पहिल्यांदा तवा तिथं होता, आता इथं घेतलाय कारण की थोडंसं याच्यात तेल टाकतो. थोडंसंच टाकलं म्हणजे जास्त वाटोळं पण होत नाही. त्याच्यानं कसं जरा झालं तर चांगलं होईल, नाहीतर काय पण होऊ शकतं. आता काय माहिती, अजून 5-10 मिनिटं वेट करतो. तर हे अंड त्याच्यात जाणार. नक्की शेवटपर्यंत बघा. तर आता 10 मिनिटं मी ठेवलेलं याला उन्हात. तर आता फायनली टाइम आलेला याला टेस्ट करायचा. म्हणजे त्याला रिझल्ट बघूया काय होतंय. होप सो चांगला व्हावा. 1 2 3 स्टार्ट. हो गरम कसलाय बघा, लगेच 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 होईल. आणि मधलं होते का माहित नाही, याला मिक्स करायला पाहिजे होतं यार. थोडंसंच गरम होतं त्यामुळे थोडंसंच झालं. आता हळूहळू होईल. आता तरी त्याला असंच ठेवतो उन्हात, बघू काय होते, किती वेळ होते. हो का, हे आता तर लिक्विड फॉर्म मध्ये आहे. पूर्ण 15 मिनिटं ठेवल्यानंतर हे बाजूचं अजून जास्त पांढरं झालंय, मधलं अजून तसंच आहे. तर आता तासभर तर ठेवावं लागतं. तासभर ठेवतो असंच, बघू काय होते. तुम्ही असं काय घरी ट्राय करू नका, कारण की याच्यामुळे काय पण होऊ शकतं, म्हणजे खराब पण होऊ शकते, चांगलं पण होऊ शकतं. पण नका करू ट्राय. गॅसचा वापर करा, नाही तर चूलचा करा, चूल असेल तर घरी. तर आता मी काय केलंय, इथं जे होतं ना तवा ते उचललाय, कारण की येण्या जाण्याच्याच रस्त्यात आहे बाथरूमच्या, त्यामुळं मी देवाला इथं वरती ठेवले. बघा वरती पण आहे, डायरेक्ट सनलाईट त्याच्यावर पडते तशीच. आणि असल्या उन्हात तेव्हा गाडी चार्जर लावली आणि वरतून ढाकले, कारण की लय ऊन होतं आणि याला बॅटरी असल्यामुळं रिक्स न घेता याला ढाकले. चार्जिंग बघू किती झाली, अजून चार्जिंग चालूच आहे याला. तर मोबाईलमध्ये दिसत नाही, तर 61% झाली आहे. आणि इथं टेम्परेचरचं ऑप्शन आले बघा, फर्स्ट टाइम आले. तर आता गाडीचं बंद करावं लागेल, कारण की काय पण होऊ शकते. चार्जरचं बंद करतो, ते टेम्परेचरचं लिमिट आले. जास्त टेम्परेचर झाले की गाडी ओव्हर हिट होते ना, मग ते साईन येतंय. मग काय कर, गाडी चार्जिंग काढ आणि तिथे झाड त्याच्या खाली नेऊन लाव. कारण की चांगलं नाही गाडीसाठी बॅटरी असल्यामुळं. तर आता गाडी चार्जिंगची काढली आहे, लाग ना. तर गाडी चार्जिंगची काढली आहे आणि चार्जर पण काढलेलं आहे. हे नाही माहिती गाडी चालू होते का नाही. आता वाटत नाही चालू होईल म्हणून, लय गरम आहे.
झाली तर तेव्हा त्या झाडाखालती लावणार आहे गाडी चार्जिंगला, म्हणजे उभी करणार आहे पार्किंगला. फायनल गाडी लावलेली, बरं झालं बघितलं ते, नाहीतर काय नव्हतं. याच कारणामुळं म्हणजे बॅटरीला गाडीला आग लागते, बॅटरीच्या गाडीला. असं कोणाच्या गाडीसोबत होऊ नये तेव्हा काळजी घ्या. आता असल्या उन्हात तर गाडीची काळजी घ्या. तर आता पूर्ण अर्धा तास झाले, तर बरोबर अर्धा तास. तर बघा वरती कसं झालं, मग आता दिसत नाही, मी नंतर बघतो. आता मी क्लिप बघितली, थोडंसं झालंय, तर अजून अर्धा तास बघणार आहे, वेट करतो जरा कसं काय माहिती, मग नंतर मी टेस्ट पण करणार आहे. तर आज आहे 16 तारीख आणि मग मला म्हणजे मी गुगलला सगळीकडे माहिती आता बघितली की कालच रिझल्ट टाकला 10वीचा 15 तारखेला. म्हणजे काय माहित नाही रिअल आहे का नाही, पण जे पण असते लागला असेल तर वेल अँड गुड, चांगले मार्क पडले असेल होप. तर आता पुढचं बघा तुम्हाला काय करायचं, कारण की 3 स्ट्रीम आहेत आता, तर कॉमर्स, आर्ट, सायन्स. तर तिन्हीमधून जे तुम्हाला आवडतं ते सोपं जाते तेच घ्या, कोणाच्या दबावामध्ये येऊ नका जास्त. असंच सांगेल का की मी पण माझ्या मनानंच घेतलं, माझे आवडते, त्यामुळे मी आता एकदम कम्फर्टेबल आहे, मला सोपं चाललंय आता. जर मी दुसऱ्यांचं ऐकलं असतं तर काय माहिती काय झालं असं, केलं असताच, पण त्या इंटरेस्टिंग वाटलं नसतं तेवढा. त्यामुळे जेवढे मार्क पडले तेवढंच खुश राहा आणि स्वतःच्या मनानं पुढचा सब्जेक्ट घ्या. आता फायनली 1 तास झालेला आहे आणि वासिक पर्यंत येईल, काय माहिती कसं झालंय. बापू गरम आहे. कसं झालंय वा, ते एकदम कार्टून मध्ये दाखवत नाही, सेम तसं झालंय. आता एकदा टेस्ट करून बघतो. टेस्ट करण्यासाठी मी तर पहिल्यांदा मीठ टाकणार आहे, कारण की बिना मिठाचं चांगलं नाही लागत. आता वरच्या याच्यात काढले, आता याच्यात फक्त मीठ टाकायचंय आणि काढताना जरासं तुटलं बाजूनं. कसं लागेल राहणार, तोंड वाकड केलंय. मी पण खाल्लं नाही, पण ते काही बोलते जिमवाले असं डायरेक्ट कच्चं खात्यात. हे तर मी म्हणजे थोडंसं गरम तर केलंय, असंच नाही डायरेक्ट थोडं जण खाते, तर त्यांना कसं लागत असेल ते. मी आता मीठ टाकून खाणार आहे, बघू. तर मीठ टाकू, प्लीज असं ट्राय नका करू उगाच. तर बघा थोडासा तुकडा घेतलाय, कारण की मी 1-2 वेळा कच्चं खाल्लेलं आहे, म्हणजे असं नाही गरम करूनच थोडंसं असलेलं कच्चं खाल्लेलं आहे. वा, एकदा खाऊन बघतो. एकदा बघा, मग डोक्यावर आणून करायचं काय, एकदा खा की थोडंसंच खा. वरतून जरासं कच्चं दिसायला, पण खालतून बघा, खालतून असं शिजले पार, म्हणजे कडक झाले खालतून. आणि बघा तोंडाला काय लावायले, उगं बर्फ गोळसायले. त्या दिवशी पाण्यात तोंड ठेवायला ते चांगलं आहे, आणि आता बर्फ तोंडाला लावायले. सर्व आहे काय. तुम्ही एक शॉर्ट्स बघितला असेल, म्हणजे खूप ट्रेंडिंगला होता मधीच, की म्हणजे कोणीतरी एक बटन दाबलं की फॅन चालू होते, आणि तेच बटन जर बंद केलं तर लाईट चालू होते, फॅन बंद होऊन. मग तसं आमच्या घरात झालं, हे बघा दाखवतो. हे सगळं बटनचा स्ट्रक्चर आहे बरोबर. समजा हे मला दाबलं, सगळ्या घरातली लाईट गेली. हे दाबलं, सगळ्या घरातली लाईट आली. हे दाबलं, लाईट बंद. हे दाबलं, लाईट चालू. बघा लाईटीचे 2 बटन झाले. मग हे आणि हे बंद केलं, चालू केलं, चालू, हे चालू बंद. बघा कशी मॅजिक आहे. आणि फॅनचं पण, हे चालू केलं, फॅन चालू झाला. हे बंद केलं, फॅन बंद झाला. आणि हे जर बंद केलं म्हणजे सगळ्या घरातली लाईट तर बंद होते, पण फॅन पण बंद होते. काय झालं, ते बोर्ड जळालेला, काय माहिती कशामुळे. रात्री गाडी चार्जिंग लावली, मग ओव्हरहीट झाल्यामुळं हे बटन जळालं. मग हे बटन काढताना मधलं पण वायर सगळं बदललेलं. मग पप्पाने नीट करायचं नादात वेगळंच काहीतरी करून ठेवलं, आणि बाहेरची लाईट बंद करून टाकली. आता तर काय तर वेगळंच सेम रील सारखं झालं सेम. चला मग आता 9 वाजले, तर आता झोपायची तयारी पण चालू झाली. तर चला मग आजच्यासाठी एवढंच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, चॅनल सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. भेटू उद्याच्या एका नवीन ब्लॉग मध्ये. बाय.